नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण ग्रामसेवकमधील प्रश्नपत्रिका क्रमांक 6 बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पहिला प्रश्न आहे, सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? ऑप्शन आहे बळवंतराय मेहता समिती, तखतमल जैन समिती, V.K. राव समिती आणि V.T. कृष्णमाचारी समिती। आणि याचं योग्य उत्तर आहे तखतमल जैन समिती। आणि सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस केली होती। नंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो? ऑप्शन आहे राज्य सरकार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती। कोण करू शकतो ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर? ऑप्शन नंबर 3 जिल्हा परिषद कर्ज मंजूर करू शकते। नंतरचा प्रश्न आहे, लाख निर्मितीचे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, औरंगाबाद। कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? लाख निर्मिती केंद्र हे गोंदिया जिल्ह्यात आहे। नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक जमिनीत टाकल्यास जमिनीचा सामू वाढवता येतो? ऑप्शन आहे चुना, जिप्सम, गंधक यापैकी नाही। कोणता घटक जमिनीत टाकल्यास जमिनीचा सामू वाढतो? सर्वांनाच माहीत आहे, चुना टाकल्यास जमिनीचा सामू वाढतो। नंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन आहे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, केंद्र सरकार, राज्य सरकार। कोण ग्रामपंचायत स्थापन करू शकतो? राज्य सरकार। ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे। नंतरचा प्रश्न आहे, तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर सापडलेल्या सागरी टार्डिग्रेड प्राण्याच्या नवीन प्रजातीला इस्रोच्या कोणत्या मोहिमेचे नाव देण्यात आले? ऑप्शन आहे आदित्य L1, मंगळयान, चंद्रयान, चंद्रयान 2। कोणतं नाव देण्यात आलेलं आहे सागरी टार्डिग्रेड प्राण्याच्या नवीन प्रजातीला? इस्रोच्या चंद्रयान मोहिमेचं नाव देण्यात आलेलं आहे। ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? ऑप्शन आहे जिल्हा परिषद, राज्य सरकार, पंचायत समिती, केंद्र सरकार। कोण देते? तर पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देते। नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे? ऑप्शन आहे संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत नामदेव महाराज। कोणाचं नाव दिलेलं आहे ग्राम स्वच्छता अभियानाला? संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान। नंतरचा प्रश्न आहे, जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो? ऑप्शन आहे शनिवार वाडा आणि शिंदेची छत्री, अजिंठा आणि वेरूळ, कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस, नांदेड येथील गुरुद्वारा आणि ज्ञानेश्वरची समाधी। काय आहे त्याचं योग्य उत्तर? अजिंठा आणि वेरूळ आणि कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे 2 आणि 3 योग्य आहे। याचा जागतिक वारशामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। नंतरचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबतच्या खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो, ग्रामपंचायतच्या बैठका बोलावतो व अध्यक्षस्थान भूषवितो, ग्रामपंचायतच्या ठरावाची व निर्णयाची अंमलबजावणी करतो, अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन आणि भ्रष्टाचार या कारणावरून जिल्हा परिषदेचे स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते। सरपंचाबद्दल कोणतं विधान योग्य आहे? तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो, बरोबर। ग्रामपंचायतच्या बैठका बोलवणे, अध्यक्षस्थान भूषविणे, ग्रामपंचायत ठराविक निर्णयाची अंमलबजावणी करणे, तसेच अकार्यक्षमता, अयोग्य वर्तन आणि भ्रष्टाचारासाठी जिल्हा परिषदेची स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते। म्हणजेच 4 नंबर
आपलं योग्य उत्तर असेल. नंतरचा प्रश्न, ग्रामसेवकासंदर्भात खालीलपैकी अयोग्य शब्द ओळखा. ग्रामसेवकांचे वेतन ग्रामनिधीतून दिले जाते. ग्रामनिधीची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा नोकर असतो. ग्रामसेवकाचे वेतन जिल्हा निधीतून दिले जाते. अयोग्य कोणते आहे? 1 नंबर, ग्रामसेवकाचे वेतन ग्राम निधीतून दिले जात नाही, ते जिल्हा निधीतून दिले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, 3000हून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील? 3000हून अधिक लोकसंख्येच्या गावी किती कोतवाल नेमावे लागतील? ऑप्शन आहे 1, 2, 3 आणि 4. आणि योग्य उत्तर आहे याचं 3. 3000हून अधिक लोकसंख्या असतील तर त्या गावी 3 कोतवाल नेमावे लागतील. नंतरचा प्रश्न, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? ऑप्शन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मुख्य अधिकारी आणि गट विकास अधिकारी. कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो. नंतरचा प्रश्न, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे? ऑप्शन आहे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण. काय योग्य उत्तर? आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण होय. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाची वाढ खुंटते व झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो? ऑप्शन आहे जस्त, लोह, तांबे, स्फुरद. कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाची वाढ खुंटते आणि झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो? उत्तर आहे तांबे. तांबे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे वाढ खुंटते आणि रोग होतो. नंतरचा प्रश्न आहे, 11, 13, 16, 21 डॅश 39 आणि 52. क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल? ऑप्शन आहे 23, 28, 31, 37. कोणते येईल विद्यार्थी मित्रांनो? बघा काय येईल तर उत्तर 28. उत्तर 28 येते. नंतरचा प्रश्न बघूया, आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस कोणती बेकारी म्हणतात? आर्थिक मंदीच्या काळात जी बेकारी उद्भवली जाते त्या बेकारीला काय म्हणतात? ऑप्शन आहे चक्रीय बेकारी, हंगामी बेकारी, मंदी बेकारी आणि प्रच्छत्र बेकारी. काय येईल याचं उत्तर? आर्थिक मंदीच्या काळात जी उद्भवते बेकारी तिला चक्रीय बेकारी असे म्हणतात. नंतरचा प्रश्न बघूया, प्रधानमंत्री जनधन योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? खातेदारास डेबिट कार्डद्वारे 1 लाख रुपयाचा अपघात विमा, खातेदारास अधिविकर्ष सवलत, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, पहिल्या 5 महिन्यात महिलांद्वारे उघडण्यात आलेली खाती पुरुषांपेक्षा जास्त. कोणतं ऑप्शन बरोबर आहेत ना? सर्वच ऑप्शन हे बरोबर आहे. क्रमांक उत्तर 4 क्रमांक सर्वच बरोबर. नंतरचा प्रश्न बघूया, मानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या वर्षी मांडण्यात आली? मानव विकास अहवाल ही संकल्पना 1951, 1975, 1990 आणि 2001 कोणत्या वर्षी मांडण्यात आली? 1990 या वर्षी मांडण्यात आली. नंतरचा प्रश्न, क्रिकेटचा सामना बघत 8 मित्र एका रांगेत खालीलप्रमाणे बसले आहेत. ए याच्या उजव्या बाजूला बी असून बी च्या उजवीकडे कोणीही नाही. ई व जी यांच्यामध्ये एफ आहे, एचच्या उजव्या बाजूला जी आहे, बी व डी यांच्यामध्ये ए आहे, ई हा डीच्या शेजारी आहे आणि सी हा कडेला आहे. डी आणि डीच्या मध्ये ए आहे. एच्या उजव्या बाजूला बी आहे आणि बी च्या उजवीकडे कोणीही नाही.
डी, बी डी. ई हा डीच्या शेजारी बसलेला आहे. ई व जी यांच्यामध्ये एफ आहे. एच हा जीच्या बाजूला बसलेला आहे. एचच्या उजव्या बाजूला जी आहे. बी व डी यांच्यामध्ये ए आहे आणि ई हा डीच्या शेजारी आहे. झाले का 8 जण? 1 2 3 4 5 6 7 8. दोन्ही कडेला कोण आहेत? कोण आहेत दोन्ही कडेला? हा शेवट आणि हा पण शेवट. कोण आहे? बी आणि सी. उत्तर काय येईल? 1 नंबर. चला नंतरच बघूया आपण. जी व सी यांच्यामध्ये कोण आहे? जी व सी यांच्यामध्ये कोण आहे? एच. एच आहे. चला नंतरच बघूया. ए व ई यांच्यामध्ये कोण आहे? ए व ई यांच्यामध्ये कोण आहे? डी आहे. चला नेक्स्ट बघूया आपण. अविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? अविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी ऑप्शन आहे उत्पादन, उत्पन्न, खर्च आणि सर्व पर्याय बरोबर. पहिल्याचं योग्य उत्तर उत्पादन. अविकसित देश आणि उत्पादन हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी अविकसित देश, उत्पादन. नंतरचा प्रश्न. राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा. कोणते आहे? महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्याने राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार केलेला आहे. नंतरचा प्रश्न. अमेरिका, इंग्लंड या प्रगत देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती प्रामुख्याने वापरली जाते? ऑप्शन आहे उत्पादन, उत्पन्न, खर्च आणि सर्व पर्याय बरोबर. प्रगत देशात उत्पन्न ग्राह्य धरले जाते तर म्हणजे अविकसित देशात उत्पादन ग्राह्य धरले जाते. शेअर्सच्या म्हणजे रोखे खरेदी विक्रीशी संबंधित गुंतवणूकदारांना व्यापारी बँकेत कोणती खाती उघडावी लागतात? ऑप्शन आहे चालू खाते, बचत खाते, डीमॅट आणि रिकरिंग म्हणजे आवर्ती खाते. कोणते खाते उघडावे लागते? शेअर्सच्या खरेदी विक्रीशी संबंधित गुंतवणूक करण्याकरता व्यापारी बँकेत त्याकरता डीमॅट हे खाते उघडावे लागते. नंतरचा प्रश्न आहे. 1992 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार सेबीला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला? ऑप्शन आहे नरसिंहन, वाय.एच. मालेगाम, एम.जे. फेरवानी आणि सी. रंगराजन. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार 1992 मध्ये सेबीला वैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. नंतरचा प्रश्न. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा हा ग्रामपंचायतीला मिळत असतो? ऑप्शन आहे 20%, 30%, 50% आणि 70%. 60% किंवा 70%. किती टक्के महसुलातील गोळा केलेले जमीन महसुलातील वाटा हा ग्रामपंचायतीला मिळतो? उत्तर आहे 30% वाटा हा ग्रामपंचायतीला मिळत असतो. गुंतवणूकदारांच्या हित संरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जुलै 1995 मध्ये सेबीने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? ऑप्शन आहे नरसिंहन, एम.जे. फेरवानी, वाय.एच. मालेगाम, सी. रंगराजन. काय उत्तर याचं? गुंतवणूकदारांच्या हित संरक्षणाचा संदर्भात अभ्यास करण्यासाठी जुलै 1995 मध्ये सेबीने वाय.एच. मालेगाम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. भारतात गुंतवणूक धोरणासंबंधी विचार करून उपाययोजना सुचवण्यासाठी 1993 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? कशाविषयी आहे ती? निर्गुंतवणूक धोरणासंबंधी विचार करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी 1993 मध्ये
कोणती समिती नेमण्यात आली? एस चक्रवर्ती, सी रंगराजन, नरसिंहन, सुब्रमण्यम दत्त. सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 1993ला निर्गुंतवणूक धोरणासंबंधी विचार करून उपाययोजना सुचवण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राविषयी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेविषयी अभ्यास करताना भरपूर समित्या आहेत. त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. कशाकरिता कोणती समिती नेमली होती ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरचा प्रश्न आहे, कांद्याची पिवळ्या रंगाची जात कोणती? N53, बसवंत 780, N241, फुले सुवर्ण. कोणती कांद्याची पिवळ्या रंगाची जात? सर्वांनाच माहीत आहे, फुले सुवर्ण ही कांद्याची पिवळ्या रंगाची जात आहे. ऑगस्ट 1996 मध्ये भारतात कोणाच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली? अरुण शौरी, जी.व्ही. रामकृष्ण, डॉक्टर मनमोहन सिंग आणि सी रंगराजन. कोणाच्या अध्यक्षतेखाली? केंद्रीय निर्गुंतवणूक आयोग जी.व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 96 मध्ये आयोगाची स्थापना करण्यात आली. नंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात 100 दिवस रोजगारासाठी कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली? जे गरीब आणि निम्न उत्पन्न गट आहे शहरी आणि ग्रामीण भागातील, त्या कुटुंबातील किमान एका व्यक्तीला वर्षभरात 100 दिवस काम मिळावं, रोजगार मिळावा याची हमी देण्यासाठी जी योजना तयार करण्यात आली ते योजना कोणती आहे? ऑप्शन आहे रोजगार हमी योजना 1971, जवाहर रोजगार योजना, रोजगार हमी कायदा 2005 आणि वरील कोणतेही नाही. कोणता आहे? रोजगार हमी कायदा 2005. यानुसार प्रत्येक व्यक्तीला वर्षभरातील 100 दिवस काम देण्याची हमी देण्यात आली. नंतरचा प्रश्न बघूया, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना यांचे एकत्रीकरण करून कोणती नवीन योजना सुरू करण्यात आली? जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि आश्वासित रोजगार योजना यांचे एकत्रीकरण करून कोणती नवीन योजना सुरू करण्यात आली? रोजगार हमी योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, अटल पेन्शन योजना, जनधन योजना. कोणती योजना सुरू करण्यात आली? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. नंतरचा प्रश्न आहे, जसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे. आज तो केवळ 14.1% आला आहे. असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्त्वाची आहे. कारण ऑप्शन आहे पारंपरिक शेती प्रधान अर्थव्यवस्था, शेतीमधील उद्योगांचा कच्चा माल उत्पादित होतो, शेतीत सर्वाधिक अर्थसहाय्य मिळते आणि शेती क्षेत्र 50%हून अधिक लोकांना थेट रोजगार देते. काय याचं अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं? रोजगार. 50%हून अधिक लोकांना रोजगार प्राप्त करून देते, म्हणून आजही अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्व आहे. गोपाळ गणेश आगरकर हे सामाजिक सुधारणांच्या पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत? मराठा, केसरी, ज्ञानप्रकाश आणि दर्पण. कोणत्या याच्यातून करत होते? गोपाळ गणेश आगरकर यांचं साप्ताहिक केसरी. केसरीमधून ते सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करत होते. नंतर निळी ब्ल्यू क्रांतीचे जनक कोण आहे? डॉक्टर M.S. स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर रामकृष्ण. कोण आहे निळी ब्ल्यू क्रांतीचे जनक? डॉक्टर हिरालाल चौधरी हे निळी ब्ल्यू क्रांतीचे जनक आहे. नंतरचा प्रश्न आहे, रोगीला ऑप्शन आहे डॉक्टर, तर शिक्षकाला ऑप्शन कोणी? रोगी हा डॉक्टरकडे जात असतो, शिक्षकाकडे कोणी? विद्यार्थी. नंतरचा प्रश्न बघूया, कृपण उधार. कृपण उधार सनातनी
सुधारक, पुरोगामी, प्रतिगामी, कृपाळू. कोण येईल? सुधारक. कोण येईल? सुधारक. नंतरचा प्रश्न बघूया. 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विकसित भारतातील महिला सक्षमीकरण या रथाने प्रथम क्रमांक पटकावला. हा चित्ररथ कोणत्या राज्याने सादर केला होता? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा. कोणत्या राज्याने सादर केला होता? 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विकसित भारतातील महिला सक्षमीकरण या रथाचं जे सादरीकरण आहे ते ओडिसा राज्याने केलेलं होतं. नंतरचा प्रश्न बघूया. ज्या पिकांपासून उत्तेजक पदार्थ तयार केले जातात त्या पिकांना कोणती पिके म्हणतात? भाजीपाला पिके, पिष्टमय पिके, कैफाची पिके आणि हिरवळीची पिके. उत्तेजक पदार्थ तयार केले जाते त्या पिकांना कैफाची पिके असे म्हणतात. खालीलपैकी स्फुरद विरघळणारे जैविक खत कोणते? रायझोबियम, व्हॅम, ॲस्परजिलस यापैकी नाही. स्फुरद विरघळणारे जैविक खत कोणतं? ॲस्परजिलस. जैविक खत स्फुरद विरघळणारे जैविक खत आहे ते. यानंतरचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या अंकातील गटात न बसणारे पद ओळखा. 132, 176, 275 आणि 254. कोणता अंक आहे गटात न बसणारा? ऑप्शन 132, 176, 275 आणि 254. 1 + 2 3, 1 + 6 7, 2 + 5 7 आणि 2 + 4 6. उत्तर दिलाय 5. कोणतं बसत नाही? 254. पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज ही मधली संख्या आहे. नंतरचा प्रश्न आहे. जगदीश राजकुमार पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवहारात 84,000 रुपये नफा झाला. अनुक्रमे 2/3, 3/7 या प्रमाणात त्यांना नफ्याचे वाटप केल्यास राजकुमारचा वाटा किती? जगदीश राजकुमार पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवहारात त्यांनी 84,000 रुपये नफा कमवला. तर त्यांचा अनुक्रमे वाटा किती? कसं येईल? यांचं हे किती आहे? 1 मिनिट. 2/3, 3/7 बरोबर किती झाले? 12. 84,000 वाटा आहे भागेला 12 असं जाते. 84 7. आणि कोणाचा विचारलाय? राजकुमारचा. 7 × 21. 7 म्हणजे 7,000 आहे. गुणेला राजकुमारचा वाटा 3. किती येण्याचं उत्तर? 7 × 21. 21,000 हा राजकुमारचा वाटा असेल. बघा, जगदीश राजकुमार आणि पंकज यांनी सुरू केलेल्या व्यवहारात त्यांना 84,000 रुपये नफा झाला. नफा तिघांमध्ये कोणत्या प्रमाणात आला? 2/3, 3/7 या प्रमाणात आला. आणि आपल्याला कोणाचं सांगितलं? राजकुमारचा वाटा विचारलाय. आता आपण या तिघांनी मिळून केलं म्हणून तिघांची बेरीज केली त्यांच्या प्रमाणाची. 2 आणि 3 5, 5 आणि 7 12. ठीक आहे. त्यांना 84,000 नफा आला. मग तिघांमध्ये वाटायचा तो किती? तर म्हणून 84,000 भागेला 12 तो आला 7,000. यामध्ये राजकुमारचा वाटा आहे 3. 7,000 गुणेला 3 बरोबर 21,000. आपलं उत्तर आलं 21,000. नंतरचा प्रश्न. एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी उभारली? ऑप्शन आहे अनुताई वाघ, भारत पाटणकर, डॉक्टर बाबा आमटे, डॉक्टर बाबा आढाव. एक गाव एक पाणवठा
ही चळवळ कोणी उभारली? उत्तर आहे बाबा आढाव यांनी उभारली. नंतरचा प्रश्न आहे महिला उद्योग धोरण तयार करणारे एकमेव राज्य कोणते? मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. कोणतं आहे? याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगावे. कोणते एकमेव राज्य ज्यांनी महिला उद्योग धोरण तयार केलेले आहे? नंतरचा प्रश्न आहे कोणता देश ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये प्रथम स्थानावर आहे? भारत, चीन, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स. कोणता देश ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये प्रथम स्थानावर आहे? तो आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड देश हे प्रथम क्रमांकावर आहे. नंतरचा प्रश्न निष्काम कर्म मठची स्थापना कोणी केली? महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई, ज्योतिबा फुले, बाबा पद्मनजी. कोणी केली निष्काम कर्म मठ? महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांनी स्थापना केली. नंतर जमीन सुधारणा योजना हा कायदा कोणत्या साली पास करण्यात आला? जमीन सुधारणा योजना कायदा 1960, 1961, 1962, 1964, 1960 जमीन सुधारणा योजना कायदा पास करण्यात आला. नंतर बघूया स्त्री धर्म नीती हे पुस्तक कोणी लिहिले? स्त्री धर्म नीती. रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, इरावती कर्वे. कोणी लिहिलं? पंडिता रमाबाई यांनी स्त्री धर्मनीती हे पुस्तक लिहिले आहे. नंतरचा प्रश्न बघूया अलीकडे कोणत्या देशाने थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकले आहे? कोणत्या देशाने थॉमस आणि उबेर कप बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकले आहे? ऑप्शन आहे भारत, इंग्लंड, चीन, बांगलादेश. कोणत्या देशाने जिंकले आहे? चीन या देशाने उबेर आणि थॉमस कप जिंकलेलं आहे. नंतरचा प्रश्न बघूया अनेक औषधी वनस्पती असले लातूर जिल्ह्यातील वडवड बेट कोणत्या तालुक्यात आहे? अनेक औषधी वनस्पती असलेले वडवड बेट कोणत्या तालुक्यात येते? उदगीर, चाकूर, जळकोट, शिरूर, अनंतपाड. कोणत्या तहसीलमध्ये येते? चाकूर. चाकूर या लातूर जिल्ह्यातील तहसीलमध्ये येते. नंतरचा प्रश्न बघूया 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो? पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, अक्षय ऊर्जा आणि गतीज ऊर्जा दिन म्हणून पाळला जातो. कोणता दिवस? अक्षय ऊर्जा दिवस म्हणून 20 ऑगस्ट हा दिवस पाळण्यात येतो. भिकेचे हंडे शिक्यावर चढत नाही या म्हणीचा अर्थ शोधून पर्याय लिहा. भिकेचे हंडे शिक्यावर ठेवू नये, उपकार करायचे नसतील तर अपकार करू नये, दुसऱ्यावर अवलंबून असणारा सदा दरिद्रीच असतो आणि भिकेची झोळी शिक्यावर बसत नाही. काही याचं उत्तर दुसऱ्यावर अवलंबून असणारा सदा दरिद्रीच असतो. भिकेचे हंडे शिक्यावर कधीही चढत नाही. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा कधी श्रीमंत होत नाही. एका पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? उत्तर आहे 6 तास, 8 तास, 12 तास आणि 10 तास. काय होईल याचं एक उत्तर? 12 तास. 12 तासामध्ये ही टाकी रिकामी होईल. नंतरचा प्रश्न बघूया द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले? द मेकिंग ऑफ द महात्माचे निर्देशन कोणी केले? ऑप्शन आहे सत्यजित रे, रिचर्ड ॲटनबरो, श्याम बेनेगल आणि यापैकी नाही. कोणी केले? श्याम बेनेगल यांनी द मेकिंग ऑफ द महात्मा याचे निर्देशन केले आहे. नंतरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात लोकसभेत व राज्यसभेत अनुक्रमे किती खासदार निवडले जातात? 46, 19, 48, 19, 48, 17, 46, 17. किती निवडले जातात? 48, 19,
लोकसभेवर आणि राज्यसभेवर खासदार निवडले जातात. नंतर भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी कोण निवडून आले? स्कॉट फ्लेमिंग, डेव्हिड हेडली, ग्लेन स्मिथ, ब्रायन लारा. कोण निवडून आले आहे? स्कॉट फ्लेमिंग निवडून आलेले आहे, निवड झाली आहे त्यांची प्रशिक्षक म्हणून. नंतरचा प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्याकरिता राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली आहे? अशोकराव मेहता समिती, वसंतराव नाईक समिती, LM सिंघवी समिती आणि VT कृष्णमाचारी समिती. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून अहवाल सादर करण्याकरिता राज्य सरकारने कोणती समिती नियुक्त केली होती? वसंतराव नाईक समिती. नंतरचा प्रश्न आहे, 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली? 1 एप्रिल 1993, 24 एप्रिल 1993, 24 एप्रिल 1994, 1 जून 1993. कधीपासून करण्यात आली 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी? 24 एप्रिल 1993 पासून करण्यात आली. नंतरचा प्रश्न, अल्कधर्मीय नापीक जमिनी पिकाखाली आणण्याकरिता त्यामध्ये कोणता पदार्थ मिसळतात? जे अल्कधर्मी जमीन असते नापीक झालेली, ती जमीन सुधारण्यासाठी आणि तिला पिकाखाली आणण्याकरिता त्यामध्ये कोणता पदार्थ मिसळतात? ऑप्शन आहे चुना, गंधक, जिप्सम, भरखते. कोणतं? जिप्सम हे हा पदार्थ अल्कधर्मीय जमीन पिकाखाली आणण्याकरिता मिसळतात. नंतरचा प्रश्न आहे, भात शेतीमध्ये पाणी साचलेले असताना चिखलणी करण्यासाठी कोणते अवजार वापरणे योग्य आहे? भात शेतीमध्ये जर पाणी साचलेलं असेल आणि तिथे चिखलणी करायची आपल्याला, तर कोणतं अवजार वापरणे योग्य होते? पात्याचा नागर, पलटी नागर, ट्रम्पलर आणि पडलर. कोणतं? पडलर. आता हे कोणतं आहे मला नाही माहीत, पण याचं उत्तर पडलर सांगत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली आजची ग्रामसेवक भरतीमधील कृषी घटकावरील प्रश्नपत्रिका क्रमांक 6वी. जर आणखी अशीच प्रश्नपत्रिका हवी असेल मला कमेंटमध्ये जरूर सांगा. चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.